येणारा प्रत्येक दिवस खास बनवण्यासाठी मोठंच काहीतरी करावं लागतं असं काही नसतं बरं का. कधी कधी साध्या गोष्टीतून सुद्धा समाधान मिळतं. माझा आजचा दिवस सुद्धा तसाच होता बघा. दिवस उगवला, मस्त असा कडक अद्रकवाला चहा ठेवला होता अगोदर. आज आहोंची ही अंघोळ लवकर झाली होती म्हणून दोघांसाठी चहा ठेवला होता. नेहमी तर असं होतं की प्रत्येकासाठी वेगवेगळा चहा करावा लागतो. दोन्ही लेकी मात्र माझ्या सकाळी उठल्यानंतर 6:30 वाजता अंघोळ करून त्यांचं सगळं आवरून स्वतःच्या हाताने स्वतःचा चहा करून सगळं करून जातात. पण आहोंचा आणि माझा दोघाचा चहा असतो, पण एका टायमिंगला काही शक्यतो होतच नाही. पण आज तसं झालं होतं. दोघांचा चहा एकत्र झाला होता, त्यामुळे सोबत चहा पिण्याची मजा काही औरच असते, कारण त्याच्या निमित्तानं काहीतरी गप्पा तर होतच असतात. चहा तर मस्त शिजत होता. आज भाजी बनवायची होती मोडाच्या मटकीची. मस्त मोड आणून ठेवले होते मटकीला. कालच ही मटकी म्हणजे परवा भिजत घातली होती आणि काल रात्री मोड आल्यानंतर ना मस्त अशी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली होती. तसं तर ना उन्हाळ्याच्या दिवसात मोडाच्या मटकीला किंवा कशालाही मोड आणायचे असतील ना, पटकन मोड येतात, पण वासही तितक्याच लवकर खराब येतो. त्यामुळं ना मी पटकन मोड थोडे आलेले दिसले की मटकी लगेच डब्यात ठेवते, त्यामुळं वास वगैरे मटकीचा येत नाही. आता इथं गॅसवरती ना लोखंडी कढई गरम करायला ठेवली होती. त्याच्यामध्ये 4 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आणि भरपूर असा बारीक कट केलेला कांदा टाकून घेतला. मटकीला कांदा वापरतो ना, पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत कांदा तेलात छान परतून घ्यायचा, म्हणजे मटकी छान होते. त्यानंतर थोडंसं नारळ, लसूण आणि अद्रक, कोथिंबीर याचं वाटण होतं ते टाकलं. बारीक चिरलेली कोथिंबीर, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि साठवणीचा काळा मसाला म्हणजेच काळं तिखट 1 चमचा टाकून घेतलं आणि छोटा अर्धा चमचा हळदसुद्धा टाकून घेतली आणि हे सगळं मिक्स केले. तुम्ही जर माझे नेहमी व्हिडिओ बघत असाल ना, तर बऱ्यापैकी माझ्या भाज्या आहेत ना लोखंडी कढईमध्ये बनवलेल्या असतात. त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली ही मोडाची मटकी टाकून घेतली. चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता आपल्याला ह्याला ना मस्त असं एकत्र मिक्स करून घ्यायचं. तसं तर ना मटकीची भाजी ही माझी सगळ्यात फेवरेट, म्हणजे आमच्या घरात सगळ्यांच्या आवडीची ही आहे आणि पटकन शिजते सुद्धा. त्यामुळे गडबडीत करण्यासाठी हा माझ्या मते टिफिनचा सगळ्यांचाच बेस्ट ऑप्शन असणार आहे, म्हणजे सगळ्याच ताईंच्या. आणि बघा बऱ्याच वेळेस मुलांच्या आवडी वेगळ्या, आहोंच्या आवडी वेगळ्या असं असतं, पण मटकी मोडाची हा एक प्रकार मला वाटतं की प्रत्येकाच्या घरात ना आवडता विषय असणार आहे. आणि बघा ज्या वेळेस आपण लोखंडी कढईमध्ये भाज्या बनवतो ना, त्यावेळेस भाजी शिजली की पटकन दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची, म्हणजे भाजीला जास्त काळा रंग येत नाही. भाजीचा रंग काळा आला तर चालेल हो, पण टेस्ट मात्र अप्रतिम लागते लोखंडी कढईमधल्या भाज्यांची किंवा तव्यामध्ये केलेल्या भाज्यांची. आता कणिक वगैरे मस्त मळून भिजत घातली होती. उन्हाळ्याचे दिवस आहेत तोपर्यंत आता रोज मठ्ठा किंवा ताक बनणारच. साध्या पद्धतीने इथं मठ्ठा बनवून घेत होते. म्हटलं जेवणाचं टायमिंग होईपर्यंत ना हा थंडगार असा मठ्ठा तयार होईल. आणि इथं बघू शकता थोडं साईचं दही लावलं होतं, त्यामुळं आजच्या मठ्ठ्याला ना थोडंसं लोणीसुद्धा आलं होतं. असा मठ्ठा पिण्यासाठी ना खूप छान लागतो. आता इथं एका स्टीलच्या भांड्यात काढून घेतला, प्लेट झाकली आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवला. त्यानंतर मस्त घडीच्या चपात्या लाटून घेतल्या. गरम गरम चपात्या बनवत असताना ना मला माझ्या दोन्ही लेकींची सतत आठवण येते. वाटतं जेवण म्हणजे ज्या वेळेस चपात्या बनवते ना त्यावेळेस असं वाटत असतं की गरम स्वयंपाक चालू आहे ना, तोपर्यंत त्या जेवायला पाहिजेत तिथं म्हणून. पण आत्ता ना शाळेचं टायमिंग वगैरे यामुळे या गोष्टी शक्य होत नाहीत आणि स्वयंपाक तर आवरून घेतल्याशिवाय भाग नसतो. आणि तसंही आता टेम्परेचर किती जास्त आहे तुम्ही बघता. आणि माझं तर पूर्वेकडचं म्हणजे किचन आहे, त्यामुळं खिडकी पण खूप मोठी आहे. चेहऱ्यावरती खूप ऊन येतं आणि इतका घाम येतो ना की विचारायला नको. त्यामुळे मी जेवढा लवकर होईल ना तेवढा सकाळी स्वयंपाक आवरायचा माझा प्रयत्न चालू असतो. तसं तर सकाळी 9-9:30ला आहोंचंही जेवण असतं, त्यामुळे नेहमीच स्वयंपाक माझा लवकर होतो. कधीतरी 8-10 दिवसातून एखाद्या वेळेस कंटाळा आला ना तर थोडासा लेट होतो स्वयंपाकाला. तोही कंटाळा म्हणता येणार नाही. अंघोळीच्या अगोदर मी बागेतली काही साफसफाईची, डीप क्लिनिंगची घरातली कामं आवरते. त्या दिवशीच फक्त माझ्या स्वयंपाकाला उशीर होतो, नाहीतर मला स्वयंपाक हा लवकरच आवरलेला आवडतो. आणि बघा इथं मस्त आता नवीन गहू आणलेत ना, त्याच्या ह्या चपात्या बनवल्या होत्या. एका ताईंची कमेंटसुद्धा आली आहे मला की गहू कोणता आहे ते सांग. आता मी विचारेन कुठल्या प्रकारचा गहू आहे, नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आणि सगळ्यात सुख देणारं काम म्हणजे मला वाटतं की सगळा स्वयंपाक झाल्यानंतर जेव्हा किचन ओटा क्लीन होतं ना, ते मला वाटतं सगळ्या माझ्या गोड ताईंसाठी माझ्यासाठी
सगळ्यात मोठं सुख असतंय बघा. आणि आत्ता तर उन्हाळ्याच्या दिवसात इतक्या मुंग्या लागतात ना, त्यामुळं 5 मिनटंसुद्धा कट्टा असा ठेवून चालत नाही. त्यानंतर बागेत आले, म्हटलं 10-10:30 झालेत आणि झाडांना पाणी देऊन घेऊया. कारण टेम्परेचर जसं वाढेल ना, माती तापती आणि तापलेल्या मातीत पाणी दिलं की मुळांना शॉक बसतो. आणि आज ना आपल्या झेब्रा गुलाबाला फुल आलं होतं. अगोदर मी दाखवलं बघा, तुम्ही बघितलं असेल. मी झेब्रा गुलाब का म्हटलं तर चॉकलेटी रंग आहे, पण त्याच्यामध्ये ना झेब्र्याच्या अंगावरती कसे पांढरे पट्टे असतात तसे त्या फुलात पट्टे येतात. आज तसे जास्त नाही आहेत, त्यामुळे दिसले नाही आहेत. आणि आता बघा या कुंडीतल्या सुद्धा सगळ्या झाडांना पाणी देऊन घेतले. तसं तर यातल्या निम्म्या कुंड्या आहेत ना, आपल्या रस्त्याकडल्या बाजूला आंब्याचं झाड आहे ना तिकडं होत्या, पण त्यांना आता ऊन सहन होत नाहीये. त्यामुळे 2-3 दिवसापूर्वी ज्यावेळेस डीप क्लिनिंग केली ना, तेव्हा इकडं उचलून आणून ठेवलेले. त्यामुळं आता ती झाडं सुद्धा छान टवटवीत दिसायला लागलेली आहेत. झाडांना पाणी देऊन घेतल्यानंतर ना थोडेसे खपली गहू, म्हणजे 1-1.5 किलो खपली गहू असतील. म्हटलं चला खाईपुरता म्हणजे चिक आणि कुरडया करूयात म्हणून खपली गहू भिजाय घातले. तसे तर ना मी पहिल्यांदाच खपली गव्हाच्या कुरडया बनवणार आहे. साध्या आपल्या चपातीसाठी जो गहू वापरतो ना त्याच्या कुरडया म्हणजे 4-5 वर्ष झालं मी स्वतः बनवते. पण म्हटलं चला एकदा टेस्ट घेऊया खपली गव्हाच्या चिकाची. तशी तर माझी आई लहानपणी खपली गव्हाच्या कुरड्या खूपदा बनवायची, पण आत्ताही बनवते. पण लग्न झाल्यापासून ना मी खपली गव्हाचा चिकच खाल्ला नाही. म्हटलं दोन्ही लेकींना आणि आहोंना तर ना म्हणजे जो आपण चिक शिजवतो त्याची खरवड खूप आवडते. आणि माझ्या दोन्ही लेकींना घातलेली ओली कुरडई किंवा शिजवलेला चिक खायला खूप आवडतो. त्याच्यासाठी हा सगळा आट्टाच चालू होता. गहूच तसे स्वच्छच होते, तरी पण चाळून वगैरे स्वच्छ घेतले. आता 3-4 पाण्याने याला स्वच्छ धुणार आहे आणि 4 दिवस भिजत घालणार आहे. त्यामुळे या कुरड्यांची रेसिपी किंवा मग तुम्हाला 4 दिवसानंतरच बघायला मिळेल. तसं तर खराब नव्हते, पण गव्हावरती थोडंसं फुफुटा वगैरे माती वाळवत घातल्यानंतर बसलेली असते ना, ती अशी स्वच्छ धुवून घेतली बघा. आणि 3 पाण्यांनी अगोदर तर वरती टाकीतलं पाणी आहे ना त्यानं स्वच्छ हे गहू धुवून घेतले. आणि त्यानंतर पिण्याच्या पाण्याने एकदा हे गहू स्वच्छ धुतले आणि पिण्याचं पाणी टाकून आता हे गहू मस्त भिजत घालून 4 दिवस ठेवणार आहे. आणि बघा आजचा जेवणाचा साधं जेवण होतं. तुमच्यासोबत काल ठेचा शेअर केला होता. ठेचा, मठ्ठा, मटकी आणि लोणचं असं जेवण होतं. कसं